तर भाई लोग आज आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला कोरीगड फोर्टला. तर आता 7:30 झालेत आणि आता इथे आम्ही पेट्रोल पंपसाठी थांबलोय. पेट्रोलसाठी मित्र एक गेलाय. तर आता आम्ही कुठच्या तरी एरियात आलो आहे आणि आता हळूहळू थोडा पाऊस यायला लागला आहे म्हणून आम्ही आता मेन खालची पॅन्ट तरी घालून घेतले. अजून वरचं तर नाही घातलं कारण की वरचं घातल्यावर लय गरम होणार, म्हणून जेव्हा एकदम थोडा जोरात येईल ना पाऊस तेव्हाच वरचं घालायचा विचार केला आहे. तर भाई बघू शकतात की आता असं झालं आहे ना की फुल हरियाली झाली आहे. फुल म्हणजे पाऊस पडून पूर्ण हिरवळ झाली आहे भाई. तरी पण तो पाऊस अजून पडत नाही. जूनचा आता जुलैची 10 तारीख आली अक्षरशः, तरी पण पाऊस भाई मध्ये 3-4 दिवस पडला आणि भाई नंतर परत गायब. तर आता इथे आम्ही फोटो बिटो काढून घेतले आणि व्ह्यू तर भाई भारी होता. तर भाई लोक आता आम्ही भुशी डॅमच्या एरियात आलो आहे. म्हणजे लेक आहे लोणावळा लेक. तर हां लोणावळा लेक आहे त्या एरियात आलो आहे आणि भाई इथे फुल भरले जागा. सगळे भाई आले आहेत, सगळे इथेच आले आहेत वाटतं आणि पाणी तर फुल भरलं आहे भाई. या एरियात भाई मी पहिल्यांदा येतो या रिजनमध्ये. आता आम्ही लोणावळा लेकच्या पुढे आलो आहे आणि कोरीगड अजून 17 किलोमीटर आतमध्ये. आणि हा साईडला खूप फार्म हाऊस नाही होते, फार्म हाऊस विला खूप होते, त्यामुळे इथे थोडी गर्दी आहे. आता आशा करतो की भाई फोर्टवर गर्दी नाही असली पाहिजे. तिथे जर गर्दी असली ना भाई पूर्ण मूड खराब होऊन जाईल. आम्ही हा घाट पण पहिल्यांदाच चढतोय. हा घाट बघूया भाई कसा आहे. मला वाटतं इथे खूप मोठा स्लोप आहे. ओ ओ माय गॉड. काढली भाई. ओ परत इथे खूप मोठा स्लोप बघू शकतात भाई. आणि मेन इथे आहेत ना छोट्या छोट्या दगडी आहेत, तर त्याच्यामुळे थोडं जास्त भीती वाटते भाई. तसं तर बाईकच्या टायरला आहे भाई ग्रिप बऱ्यापैकी. ओ हो काय व्ह्यू आहे लेफ्ट साईडला. परफेक्ट यार परफेक्ट. भाई बघू शकतात काय नाही झालं बघू फुल भरलाय भाई टॉप बॉक्स. आणि या लोकांनी भाई एकदम फालतूची सामान आणली. यांनी चप्पल आणली, यांनी भाई स्वेटर बिटर आणले. चप्पल कसं येऊ काय बोलणार भाई. काय संबंध अरे तो जॅकेट भाई एक तर बॅग बिग ना आणली. हे धर तुझं बॅग बिग ना आणले आणि त्यात भाई. तर भाई आता आम्ही चढायला चालू केले.
कोरीगडला आम्ही पोचलो आणि भाई इथे खूप गर्दी आहे, म्हणजे खूप लोक आलेत भाई. आणि मेन आज संडे आहे. ॲक्च्युली आम्ही कोरीगडला येणार नव्हतो, पण आमच्यामधलं एक बोलला कोरीगडला जाऊया मज्जा येईल. आता आम्ही चढायला चालू केले. आणि कोरीगड एवढा मोठा फोर्ट नाही, इझी आहे लगेच, म्हणजे जास्त मोठा ट्रेक नाही. 1.5 तास आहे, जास्त नाही. तर भाई बघू शकतात माळशेज बोलतोय कोरीगड फोर्ट. आणि भाई आम्ही रेनकोटमध्ये फुल घामाने भिजलोय. तर बघू शकतात भाई काय शांतता आहे. आणि हा वरती किल्ला फुल हरियाली. तर आता इथून स्टेअर्स चालू झालेत. मगाशी पूर्ण म्हणजे ऑफरोडिंग होतं आणि खूप गर्दी आहे भाई. आज खूप लोक आले, म्हणजे भरलं आहे भाई. एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. आणि आता कुठे जाऊन थोडं बरं वाटलं, कारण की आम्ही खूप पळत पुढे आलो आहे. ते सगळे लाईनीत फोर्ट आहेत ना, कुठचे पुढे बघ तिथे दरी आहे ना. तुम्ही पुढे चाला मग, पुढे चाला ना मग. काय म्हणलं ते? सी आली नाही म्हणे म्हणून नाही. शिवे काय म्हणलं? उभं राह ना. चल 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 चल. अरे आपण जाऊ पुढे. हो भाई फायनली आम्ही टॉपवर आलो आहोत. बघू शकता भाई, असं वाटतं भाई गाव आहे इथे. व्ह्यू पण एक नंबर आहे भाई साहब. व्ह्यू बघू शकता भाई लोक. बंगले बघ काय कडक. तर आता आम्ही या कडेकडेने असा राऊंड मारणार आहोत. आणि भाई एक नंबर. आणि वरती तर एवढी हवा आहे ना गार, म्हणजे अक्षरशः भाई मी हे जॅकेटसारखं घातलं आहे, त्याच्यावर रेनकोट घातलं आहे. ॲक्च्युली आम्ही निघालेलो टायगर पॉईंटसाठी, म्हणून एवढी तयारी नव्हती. ट्रेकिंगसाठी पहिला माहिती असतं ना तर कमी कपडे घातले असते, म्हणजे हलकेवाले. आम्ही बाईक राईडसाठी निघून डायरेक्ट ट्रेकिंगला आलो, त्याच्यामुळे भाई फुल एवढं गरम होत होतं ना चढताना. आता थोडं बरं वाटतं आहे हवेमुळे. इतकी हवा आहे ना वरती, आणि एकदम गार हवा भाई. एकदम मन प्रसन्न वाटतंय. कुछ सफ़र मंजिल के लिए नहीं होते, वो सिर्फ ये याद दिलाने आते हैं कि जिंदा होना और जीना दोनों अलग बातें हैं. इन पहाड़ों ने कुछ कहा नहीं, फिर भी जो समझ आया वो शहर की 1000 आवाजों में कभी नहीं मिला. जब जिंदगी उलझने लगे तब रास्ते नहीं बदलते, बस पहाड़ बुलाने लगते हैं. तो भाई लोग आता इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू आहे. आणि भाई फुल आता बोलतात ना आम्ही प्रीमियममध्ये आलो आहे भाई. प्रीमियम व्हर्जन चालू झालं आहे भाई लाईफचं. एवढा भारी व्ह्यू, हीच मजा असते भाई ट्रेकिंग अशी बाहेर जाण्यात. विलामध्ये ती मजा नाही. काय बोलतो? विलामध्ये नाही भाई.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर नमः पार्वती पते. हर हर महादेव. आपले बाई तिकडेच बघ. भाई अब तो ट्रांसपोर्ट हो ही जाएगा यार. एरोप्लेनचं आहे रेल्वे. हा तेच तर. अरे तिथेच रेसिंग होते ना एअर स्ट्रीप. अच्छा इकडेच होती काय हा तीच तर. हा ठीक आहे तीच तर आहे. तर भाई बघू शकतात काय व्ह्यू आहे. फुल एक नंबर आहे. ओ आणि आता हवा पूर्ण गेलेली आहे. पूर्ण सुमसाम परत घामाने भिजलो भाई आम्ही. कुछ नज़ारे कैमरे में कैद हो जाते हैं, लेकिन जो एहसास दिल में बस जाए उसकी कोई तस्वीर नहीं होती. पहाड़ जीतने नहीं आया था, बस खुद से मिलने निकला था, और शायद आज मुलाकात हो ही गई. तर भाई लोक इथे पण बघा महादेवाचं मंदिर आहे. आणि सेम लोहगडला पण असंच मंदिर होतं टॉपर. म्हणजे बघू शकतात भाई की प्रत्येक किल्ल्यावर आपलं एक एक मंदिर असतंच. सगळीकडे हां सगळीकडेच असतं. आता मेन उतरताना पण अजून भारी भारी व्ह्यू दिसणार आहे. आता आम्ही झालं भाई फिरून. एक नंबर होता फोर्ट. फक्त वीकडेजमध्ये आलं तर बरं होईल. आज खूप गर्दी होती. आता आम्ही इथे थोडं पाणी पिलो आणि एकदम टायमावर पाणी भेटलं भाई. फुल भले 40 रुपयाची बॉटल होती पण फुल वर्थ इट होते भाई. कारण की आमच्याकडे खालीच पाणी संपलेलं चढताना. इथून भाई डाऊन हिल काय बोलतो तर त्याला डिसेंट डिसेंट असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर. तर भाई आता आम्ही आलोय खाली. तो फोर्ट होता आणि मेन त्या साईडून एक वाट होती पण ती प्रायव्हेट वाट आहे म्हणून आम्हाला आता एवढं फिरून यावं लागतं म्हणजे सगळ्यांनाच. कारण की ती जी पहिली ती वाली वाट एक चालू होती तिथे आतापर्यंत भाई पोचलो पण असतं. पण आता ही इथून पूर्ण लॉंगकट आहे. आणि बघायला गेलं तर भाई 45 to 50 मिनिटचा ट्रेक आहे. जास्त मोठा नाही. आणि वरती पण भाई एक नंबर व्ह्यू होता काय पण बोला. तर भाई लोक आता आम्ही इथे पुढचं तरी स्पॉट आहे पुढे दरी आहे आणि इथे आता आम्ही मॅगी खाणार आहे. शिवलिंग दर्शन असं म्हणून काहीतरी आहे. आणि एकदम एक नंबर स्पॉट आहे भाई. फुल शांत. पण भाई आता इथे आमची मॅगी येणार आहे भाई. पोट बरोबर मॅगी करणार आहे. 10 on 10 स्पॉट भाई. फायनली ड्रीम स्पॉट. म्हणजे थोडं अजून पुढे असतं ना. पुढे असतं तर भाई नाही सध्या तरी इज बेटर वाटतं. हवा एवढी आहे ना भाई. ते खूप हवा आहे भाई. तर हा शिवलिंग दर्शन पॉइंट आहे.
भाई फुल दरी आहे पुढे. हे वर्षी जास्त पुढे नको.